त्यांची नावं आम्हाला घेता येत नाही, आयडेंटिटी नाही आम्ही ओपन करू शकत, कायद्याने बंधनकारक आहे. पण नवरे बाहेर बसून आहेत. मी असं म्हणत नाही की खरंच्या आतमध्ये जे बायका गेल्यात ते सगळे काही चुकीच्या इराद्यानं गेल्यात किंवा वाईट इराद्यानं गेल्यात. पण भोंदूगिरीला खतपाणी घालण्याचं काम, अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचं काम बाहेर बसलेल्या अधिकाऱ्यांनीच केलेलं आहे. त्यांच्यावर त्यामुळं अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. अधिकारी म्हणून त्या खुर्चीवर बसतो आणि कायद्याचं पालन तो करायचं पाहिजे, तो कायद्याचं उल्लंघन करतो, कायदा मोडतो, अशावर कारवाई व्हायला नको. आणि हे तर खरात आमच्याकडे जी माहिती आहे की खरात आता मुली सुद्धा पुरवत होता, ती पण माहिती आली. तो एकटाच वापरत नव्हता, शोषण करत नव्हता, तो इतरांचा सुद्धा त्या ठिकाणी हे करत होता. आणि त्यामध्ये अनेकांना अदलाबदल करून, केवळ मी मंत्रालयात म्हटलं नाही, अनेक अधिकारी आहेत, त्यामध्ये मोठे अधिकारी आहेत, प्रशासनातले अधिकारी आहेत, IAS IPS अधिकारी आहेत, हे त्यांचे भक्त होते. काय करतं राज्याचं इंटेलिजन्स आहे की नाही, ते काय करतं, ते फेल्युअर आहे का, त्यांना कळत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात 1000 व्हिडिओ आज पुढे त्या असं म्हणतात की 1000च्या पेक्षा अधिक प्रकरणं ही आहेत. यांचं खातं झोपलं होतं काय, पोलीस झोपले होते काय, इतक्या मोठ्या प्रमाणात त्या भोंदूगिरी सगळं चालली होती.